आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। देऊळघाट गावातील पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नांची आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी तातडीने दखल घेतली आहे। गावात आढावा बैठक घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। पाहूया हा विशेष अहवाल। प्रतिनिधी सय्यद इरफान। बुलढाणा जिल्ह्यात देऊळघाट इथं निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। गावातील विविध भागांमध्ये पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी आमदार गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील 2 दिवसात पाणी पुरवठा नियमित व सुरळीत करण्याचे आदेश दिले। तसेच पाणी पुरवठा योजनेअंतर्गत रखडलेली कामं तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। बैठकीला जल जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात असं सांगितले। दरम्यान आमदारांनी घेतलेल्या या धडक भूमिकेमुळे देऊळघाटच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायतमध्ये तुम्ही पाणी पुरवठ्याची बैठक घेतली, त्याच्यात सगळे अधिकारी त्याच्यात काय निर्णय घेण्यात आला? मराठी सांगू हिंदी सांगू? मराठी चालतं। देऊळघाट या गावाच्या निर्मितीपासून देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी निर्माण होतो। या देऊळघाटमधल्या माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंगाम अजूनही या ठिकाणी उतरला नाही आहे। दर उन्हाळ्यामध्ये या गावाला पाण्याकरता त्यांच्या रोजंदारीपेक्षा 80% पैशाने टँकर विकत घ्यावं लागतात। मी आमदार झाल्यानंतर या गावासाठी मी 28 कोटी रुपयाची जल जीवन मिशन अंतर्गत 3 गावा मासूळ योजना मंजूर केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जर ती योजना जर पूर्णत्वास गेली तर कदाचित पुढच्या काळामध्ये देऊळघाटला कधी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। परंतु जल जीवन मिशनच्या निधी अभावी राज्य आणि केंद्राचा वाटा त्याच्यात आहे आणि तो निधी त्यांना मिळाला नसल्यामुळे ही कामं या ठिकाणी अडखळली आहेत। आणि आता मी आढावा घेतला तर काही ठिकाणी रस्त्यामध्ये 3 किलोमीटर पाईपलाईन फुटलेली आहे। फिल्टर प्लांटचं काम देखील त्या ठिकाणी टेक्निकली अजून बाकी आहे आणि या सगळ्या कामांना महिनाभराचा वेळ लागणार आहे। मी या संदर्भात मंत्रालयीन लेवलवर ताबडतोबीनं मीटिंग करून यामध्ये ज्या काही त्रुटी या जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी असतील त्या पूर्ण करून सरकारकडनं त्यांना त्यांचे पेमेंट देऊन लवकरात लवकर ही योजना या ठिकाणी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून पुढच्या काळात कधीच देऊळघाटला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही। तुर्तास आज लोकांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून नगरपालिकेने ज्यावेळेला मी नगरपालिकेमध्ये पूजाताई होत्या तेव्हा आम्ही एक विहीर देऊळघाटला त्या ठिकाणी आम्ही दिली होती आणि त्याच्या बाजूला काही 700 मीटर अंतरावर नगरपालिकेचे आमचे मागचे बोर आहेत की ज्या बोरून बुलढाणा नगरपालिकेला आम्ही पाणीपुरवठा केला होता। ते बोर आज सगळे त्या ठिकाणी त्याच्या मोटरी वगैरे काढून ते बोर साफ करून त्याला क्रश करून एक 25-30 बोरचं पाणी 700 मीटरवर तिथून आणून देऊळघाटच्या राखीव विहिरीमध्ये आपण सोडणार आणि 1-2 दिवसांमध्ये सगळ्या लोकांना पाईपलाईनद्वारे पाणी मिळेल अशी आम्ही व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। युद्ध पातळीवर जर हे केलं तर 2 दिवसामध्ये आम्ही होईल आणि शक्यतो 2 दिवसात करायचा आमचा प्रयत्न आहे।